नक्की वाचा. अंगावर फाटलेला कापड कधीही का शिवू नये? उत्तर, पितरांना दोष लागतो म्हणून. दुसरा, उंबऱ्यावर बसून का शिंकू नये? उत्तर, उंबरा हा मुळात बसण्यासाठी नाही, तेथे सर्व तीर्थे बसतात. तिथे घराची सात्विक ऊर्जा स्तंभित असतो. शिंकणे तिला व्यास येतो, त्यामुळे अपशकुन घडतो, म्हणून घडल्यास पाणी शिंपडावे. तिसरा, निजलेल्या माणसांना का ओलांडून जाऊ नये? झोपलेला श्रवण असतो म्हणजे शिव असतो म्हणून. चौथा, मांजरांना प्रेत ओलांडू का देऊ नये? प्रेत प्रेतच राहते म्हणजे पिशाच योनीत जाते, त्याला मोक्ष प्राप्त होत नाही म्हणून. पाचवा, रात्रीच्या वेळेत मीठ किंवा उडीद का आणू नयेत आणि दुसऱ्यास का देऊ नयेत? याच्यात कारणीतत्व असते. आकर्षित क्रिया पटकन होते व बळीत्व आहे म्हणून. सहावा, सायंकाळी केर का काढू नये? उत्तर, लक्ष्मीला आवडत नाही. लक्ष्मी हळूहळू निघून जाते व अलक्ष्मीला आवडते. सातवा, रस्त्यात प्रेत असल्यास नेहमी नमस्कार का करावा? उत्तर, शवला शिव म्हणून नमस्कार करावा. आठवा, कोणाच्या घरातून परत निघताना जातो असे लक्षात न म्हणता येतो असे का म्हणावे? उत्तर, येणे घडते, नाहीतर कायमचे जाणे होते. एका हाताने देवाला नमस्कार का करू नये? इंद्रियांचा नमस्कार महत्त्वाचा असतो, पंचतत्वाचा नाही. श्री स्वामी समर्थ. आपल्याला आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.